कर लूंगी मैं बंद आंखें, होके रहूंगी तेरी, दिल में तुझे बिठा। याचा किती मोठा अर्थ आहे। दिल में तुझे बिठा के कर लूंगी बंद आंखें, भजन करूंगी तेरा दिन रात, होके रहूंगी तेरी। किती मोठा अर्थ आहे। म्हणून तुम्हाला सांगतो, हे आपल्या कोणती ज्योत आपल्या अंतर हृदयामध्ये, कोणती ज्योत बंद झाल्यावर माणसाने मुर्दा म्हणते, मेला म्हणते। अंदर एक जीवात्मा आहे, हा निघाली ज्योत निघाली म्हणजे त्याने माणूस मुर्दा म्हणते। तो बोलत नाही, चालत नाही, उठत नाही, काही नाही। आपण 5-10 मिनिटात आटपून टाकला तो काय। एक लता मंगेशकरचं सुंदर गाणं, हो ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, चालू आहे म्हणून माणसाले जिवंत म्हणते। बाईने किती मोठी टिकली लावली याच्यावर अवलंबून नाही, लय मोठी टिकली लावली, नवऱ्यासमोर रोज भांडून राहिली, त्या टिकलीले महत्व नाही। एवढं मोठं कुकू लावलं, नवऱ्याने बरोच पाहत नाही, ते सकाळी पण संध्याकाळपर्यंत त्या टिकली लावून काय फायदा नाही। एक पतिव्रता बाई होती, ती पतिव्रता बाई धान काढून राहिली। पहिल्या काळात उखळ होते ना, माहित आहे का? आता त्या नवीन पोरीला उखळ गिखळ काही माहित नाही। ते उखळ मुसळ्यानं काढून राहिले। आला एक जण पाहून, घरचा मालक पाणी द्या म्हणे, पाणी पाच ग म्हणे। पटकन उठली, असं मुसळ वर होतं, वरच ठेवलं, वरच अटकलं मुसळ आणि गेली पटकन मालकाले पाणी पाजलं। तिला म्हणते घरी पती वापरा, नाही तर मग मालकाला पाणी पाजणं, थांबा थोडसे पाणी पाज, थांबा थोडसे, आणि तो मिळून गेला तेवढ्या डोक्यातनं। मग काय कामाचं तू? नाही नाही, मी येणी बंदी करून राहिली, टिकली ही लावतो, थांबा थोडसे, आणि तो मेला म्हणजे मग कोणाच्या नावाची टिकली लावा? म्हणून मालकान म्हटलं पाणी, पटकन पाणी, आपलं काम होईल मागं पुढं। ते मुसळवर अटकलं, त्या शेजारीन बाईनं पाहिलं, काहो म्हणे मुसळवर कसं अटकलं? म्हणे मी पतिव्रता, मी त्या नियमानं वागतो म्हणे, मला पतिव्रता व्हायचं, काय करावं लागते? म्हणे काही नाही, मालकाला चहा द्यावं लागते, मागितलं तर पाणी द्यावं लागते, गरम पाणी द्यावं लागते, आंघोळी करून द्यावं लागते। त्यानं म्हटलं तर बरोबर म्हणे, आजपासून करतो म्हणे तसं। आला तिचा मालक घरून ओढला, तिला ठेवला आणि खबर गुन्हेनं पास आणि थंडच पाणी टाकलं बाटलीवर, भर कडकड थंडी। सोन्याने बाबा थांबव थांबव, पाठीची आग झाली, घासू नको, थांब म्हणे, मी पतिव्रता झाली, तुला चांगला घासू द्या। हुरहुर करून टाकला आणि जेव्हा मग आता मी धान काढतो म्हणे, पाणी मागला म्हणे, मुसळीवर अटकते म्हणे। तो म्हणे पाणी द्यावं म्हणे, हिनं मुसळीवर गेलं आणि मुसळ सोडलं, हिच्यात नाकावर येऊन रक्त पडलं। असे बापा रे म्हणे, डोकं फुटलं रे बाबा म्हणे। त्या शेजारी पाहिजे म्हणे, कायची पतिव्रता म्हणे, माया म्हणे डोक्यात मुसळ पडलं। ते म्हणे अशानं सोंग गेल्यावर होते काय म्हणे? सोंग नाही करत, सोंग नाही जमत भक्ती, सोंग नाही जमत संसारात, कुठेही सोंग नाही जमत। आज आपण आपल्या वाणीला इथे विराम देऊ। आपण सगळ्या मंडळीच्यामुळे, बंदाबाईमुळे, आमच्या शालूबाईमुळे ह्या योगाला घडून तुम्हाला सांगतो ना, कोरोनामध्ये भरोसा पाहिजे ना। या शालूबाईला, या मंदाबाईच्या बहिणीला 14% कोरोना झाला। तिचा फोन आला म्हणे, काकाजी मला कधी कोरोना झाला, फोनवरच रडायला लागले। म्हटलं मग? मला कधी वाचायचं आहे म्हणे, मौशाने राग, मला माझ्या पिढीचे लग्न गिग्न पाहायचं आहे म्हणे। मग तेवढ्यातच खरं माझ्या मनात चांगला भाव निर्माण झाला, कारण तिचं चांगल्या टाइमी फोन आला। मी म्हटलं काही हरकत नाही, तू म्हटलं नागपूरला जा, सिटी स्कॅन कर
आणि डॉक्टरचं औषध घे, घाबरू नको, काहीच होत नाही म्हटलं. तू मरतच नाही, 100% सांगतो म्हटलं तुला. माझ्या गोष्टीवर भरोसा ठेवतो, तू मरतच नाही, 100% वाचतं. तू फक्त नागपूरला जा, सिटी स्कॅन करून औषध घे. मला 2% कोरोना झाला होता. मी गेलो नागपूरला, म्हटलं बराच नाही रे बा. आमचा ड्रायव्हर बोलावला, सुसुंद्याचा पोरगा. कुणी त्यावेळेस अशी परिस्थिती होती, अरे राम राम तेरे बिना भी क्या जिंदारी म्हणते गाणं करून जी आणली ते दूर राहिली. बाई ढकलून ताट दे, पण मालकाजवळ कोरोना झाला तर जात नव्हती. बाईला कोरोना झाला तर नवरा तिच्याजवळ नाहीये, आणि नवऱ्याला झाला तर बाई नाहीये. काढीनं ताट सरकवले बाईनं, हा तिकडेच राह, तिकडे राह, इकडे नको येऊ. कोठ्यात माझा टाकल्या द्यायच्या. पाल्याची माय कोठ्यात राह, हो सोन्यासारखी लेकरं आपली म्हणून जाईल. तू मेली तर मी दुसरी करून घेईन 4-6 महिन्यात, पण इकडे नको येऊ तू घरा, तुला बिमारी झाली. जय संसार. कोरोनानं सर्व दाखवून दिलं कोण कोणाचं आहे तर. तेव्हा सारी परीक्षा झाली, अहो एक नाही आलं, सख्खे भाऊ दूर झाले. बाप मेला तर पोट्ट मयत मिळाले दांडरनं, काय द्याव म्हणून. मग तुकाराम महाराजा अभंग खोटा खरा, कोणी नाही रे कोणाची अंती जाणे, कोणाचे गंगो, कोणाचे मायबाप, कोणाची बहीण. मी गेलो नागपूरले, सिटी स्कॅन केलं, काय विचारता बा, तिथं नरकच पाहिला. हो अरे बाबा, हापून राहिले, रडून राहिले, तडफडून राहिले. ते दृश्य पाहिल्यावर अरे राम राम, असं मला कसं रे बाबा रे, हे बरं नाही रे. पटपट लोक मरून राहिले, बिमारी बेकार. आपल्याला कोरोना सांगून दिला 2%, आणि कसं करावं आता. ते झालं.